एनसीपी अजीत पार्टी के वरिष्ठ नेता छगन भुजबल ने मंत्रिमंडल में जगह न मिलने पर एनसीपी अध्यक्ष अजित पवार पर निशाना साधा है। छगन भुजबल ने दावा किया है कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उन्हें कैबिनेट में शामिल किए जाने के पक्ष में थे। छगन भुजबल ने आगे ये भी कहा है कि वो मंत्री नहीं बनाए जाने से निराश नहीं है, लेकिन अपने साथ हुए व्यवहार से वो अपमानित महसूस कर रहे हैं। येवला क्षेत्र से चुनाव जीतने के बाद भुजबल ने कहा कि हाल ही में उन्हें राज्यसभा सीट देने की बात की गई थी। उन्होंने कहा, मैंने नासिक से लोकसभा चुनाव लड़ने का सुझाव मान लिया था। जब मैं इस साल की शुरुआत में राज्यसभा में जाना चाहता था तो मुझे विधानसभा चुनाव लड़ने के लिए कहा गया। मुझे 8 दिन पहले राज्यसभा सीट की पेशकश की गई थी, जिसे मैंने अस्वीकार कर दिया था। इससे पहले छगन भुजबल ने सोमवार को सोशल मीडिया पर लिखा था कि जहां नहीं चैना वहां नहीं रहना। अब मंगलवार को भुजबल ने कहा कि वह एनसीपी कार्यकर्ताओं और येवला निर्वाचन क्षेत्र के लोगों से चर्चा करने के बाद बुधवार को अपनी बात रखेंगे और आगे क्या कदम उठाना है उसके बारे में भी विचार करेंगे। छगन भुजबल ने आगे ये भी कहा है कि मैं अपने समर्थकों और चाहने वालों नागरिकों से दूर नहीं जाऊंगा। मैं अपने जीवन में लड़ाई लड़ना जानता हूं। मैं जिस पार्टी में था वहां मुझे सम्मान नहीं मिला। मैंने हमेशा ओबीसी के लिए लड़ाई लड़ी है और उनके साथ ऐसा होगा ये उन्होंने सपने में भी नहीं सोचा होगा। कार्यकर्त्यांच्या मी अगोदर नाशिकला काही कार्यकर्त्यांना भेटलो। इथे आता आज लासलगाव येवला मतदारसंघातील सगळे प्रमुख कार्यकर्ते सर्व समाजाचे सर्व धर्माचे सगळे माझे कार्यकर्ते आले होते आणि उद्या सुद्धा जे आहे तेजदूरकर लॉन्समध्ये जे आहे राज्यातले सगळे काही पुढारी आणि काही कार्यकर्ते येणार आहेत। मी त्यांना फक्त जे काही झालं, कारण लोकांना संभ्रम आहे किंवा कोण काय बोलतं कोण हे झालं कोण ते, तर ते स्वतः पण त्यांना सांगावं, कारण त्यांच्यामुळे मी निवडून आलो। त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये लासलगाव येवला मतदारसंघातील सर्व धर्मीय सर्व जातीय लोकांनी माझी पाठराखण केली। त्यामुळे अतिशय अडचणीच्या परिस्थितीत मी निवडून आलो। त्या लोकांना विश्वासात घेणं आणि नक्की काय झालं हे त्यांना समजावून सांगितलं पाहिजे, कारण नाही म्हटलं तरी टीव्हीला आणि त्या मोबाईलच्या त्याच्यावर उलटसुलट बातम्या येतात। तर नक्की माझ्या कार्यकर्त्यांना समजलं पाहिजे की काय झालं। तर मी तो सगळा इतिहास जो आहे सांगितलं की पूर्वी काय झालं, आता काय झालं, मागच्या 4-6 महिन्यात काय झालं, मागच्या 8-10 दिवसात काय झालं, हे सगळं त्यांना सांगितलं। आणि त्यांनी मला सांगितलं, साहेब की तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाच्या पाठीमागे आम्ही सगळे खंबीरपणे उभे राहणार आहोत आणि तुमच्याबरोबर आम्ही निश्चितपणे राहणार। निर्णय हा तुमचा राहील। त्यांनी विनंती एकच केली की कृपा करून आमचा मतदारसंघ वाऱ्यावर सोडू नका। पण त्यासाठीच तर मी थोडासा जो आहे त्यांना ताबडतोब नकार दिला की मला हे शक्य नाही आणि मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही। मी तुमच्याबरोबर राहील। मतदारसंघातली जेवढी काही कामं अपुरी आहेत ती पण पूर्ण करणार, नवीन काही कामं सुचतील तीही करणार काय परंतु असं काही मी दूर तुमच्यापासून जाणार नाही, त्यांना मी आश्वासित केलं। चर्चा असायला पाहिजे। बीजेपीची सुद्धा लिस्ट पार दिल्लीपर्यंत जाते, चर्चा होते आहे। पवार साहेबांना सुद्धा काय करायचं असेल तर थोडीफार चर्चा करतात। इथे फक्त काय कोणाला काय माहितीच नाही, शेवटच्या खेळापर्यंत फक्त अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे तिघेच, म्हणजे चर्चेमध्ये किंवा ज्याला डिसिजन मेकिंग म्हणतो त्याच्यामध्ये आमचा सहभाग शून्य। कुणाला तिकीट द्यायचं आमदाराचं आम्हाला माहीत नाही, खासदार तिकीट कोणाला द्यायची चर्चा नाही, मंत्री कोणाला करायचं आम्हाला माहीत नाही, खाती आम्हाला काही माहिती नाही, आम्हाला फक्त तिघांना सगळं माहिती आहे। आमचं म्हणणं असं आहे की आम्ही इथे आलो तर आमची सिनियरिटी ठेवूनच आलो ना। याच्यापूर्वी शिवसेनेत असेल, काँग्रेसमध्ये असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशा प्रकारे आम्हाला विश्वासात घेतलं जायचं, सांगितलं जायचं, समजून सांगायचं हे असं करतो याला, आम्ही सांगायचो हे बरोबर नाही,
ठीक आहे, आमची सूचना कदाचित ते नाकारत असेल, पण विश्वासात घेऊन चर्चा तर होत होती. इथे काही चर्चा वगैरे काही नाही. मुख्यमंत्री त्यांना काळजी वाटते व तुमच्याच पक्षातील लोकांना नेमकं असं का वाटतं की भुजबळांना मंत्रिपद नको? वाटत असेल त्यांना की हे लढवय वगैरे आता काय कामाचे आहेत, 41 निवडून आले, आता काय करायचे आहे, लढवायचं आता काय काम नाही. बरोबर आहे ना. साहेब, नाराजी ओबीसी नेता म्हटलं तुमची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होतोय अशा देखील बातम्या येत आहेत. तुमच्याकडनं डोर्स ओपन आहेत का नेत्यांसाठी, चर्चेसाठी, डिस्कशनसाठी? माझं कोणाशी चर्चा नाही. चर्चा ते समीर भाऊशी करतायत. पण मी तुम्हाला एक सांगतो, काय मला मंत्रिपद मिळालं की नाही हा महत्त्वाचा मुद्दाच नाही. ज्या पद्धतीची वागणूक मी देत आहात, काय हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या पक्षामध्ये आपल्या मानसन्मानाची फक्त खुर्चीत बसवलं तिकडे आणून म्हणजे काय मानसन्मान झाला? निर्णय प्रक्रिया ज्याला आपण म्हणतो, डिसिजन मेकिंग बॉडी ज्याला म्हणतो, ते या तिघांचीच चालते. आम्हाला पताच लागत नाही शेवटपर्यंत. फक्त आम्ही त्यांची ऑर्डर ऐकायची. मला असं वाटतं की बस ठीक आहे, आता आपण आपल्या मतदारसंघाचं काम करावं. साहेब, ओबीसी म्हटलं की आपल्याला टाळलं नाही किंवा कोणतेही मंत्रिपद वगळलं नाही, परंतु आता ही सुरुवात राज्यसभेलाही झाली, आता देखील झाली. काय सांगाल? तिला सांगितलं म्हणजे मला एवढंच माहिती आहे की 78 सालामध्ये ज्यावेळेला मी शिवसेनेचा नेता झालो महानगरपालिकेतला, तेव्हापासून शिवसेनेच्या सर्व निर्णय प्रक्रियेमध्ये माझा प्रमुख हिस्सा असायचा. त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये आलो, काँग्रेसमध्ये सरकार गेलो तर मला विरोधी पक्षनेता केला विश्वासाने, आणि मी विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता झालो. CWC मेंबर होतो मी. आणि नंतर पवार साहेबांबरोबर काँग्रेसमधून जेव्हा वेगळं झालं त्यावेळेला सुद्धा पवार साहेबांनी विचारून सांगितलं की आपण हे करूया. पहिलं जे वाटप जे झालं ते सुद्धा माझ्या बंगल्यातच झालं ना, ETNच्या विरोधी पक्षनेत्याच्या बंगल्यात. कोणाला घ्या वेगवेगळे जे कम्युनिस्ट पक्ष असेल किंवा आणखी कोणाचे पक्ष असतील, इतर कोण शेका पक्ष असेल, रिपब्लिकन पक्ष असेल, कुणाला काय ती तिकीटं द्यायची सगळं माझ्या बरोबर माझ्यासमोरच ठरलं. काय त्याच्यानंतर सुद्धा ते विचारात घेतच होते. निर्णय काही घेत असेल पण विचार विमर्श होत होता. एकेकाची कामाची पद्धत आहे, ठीक आहे.